आज तुमच्यासारख्याच एका सबस्क्रायबर विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलोय की सर धिस आणि इट मध्ये कसा फरक करायचा, लिहिताना धिस किंवा इट यांच्यामधला फरक काय. सो असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. जे जे इंग्रजी शिकतायत त्यांना हे छोटे छोटे प्रश्न पडत असतात आणि तुम्हाला एखादा असा कुठला प्रश्न पडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचं उत्तर देण्यासाठी मी व्हिडिओ जरूर बनवेन. सो बघा, जनरली तुम्हाला धिस आणि इट मधला फरक समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स कोणाला म्हणतात आणि पर्सनल प्रोनाउन कोणाला म्हणतात. सो लक्षात घ्या, जनरली प्रोनाउन म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एखाद्या नामाबद्दल आपण जो दुसरा शब्द यूज करतो त्याला मराठीत आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजे एखाद्या मुलाचं नाव असेल सुरेश, तर त्याच्या ऐवजी जर आपण दुसरा मराठी शब्द वापरतो तो, इंग्रजीमध्ये पण ही कॉन्सेप्ट आहे, तसं त्याच्यासाठी आपण ही वापरतो. सो हे जे इट आपण जे म्हणतोय हे पर्सनल प्रोनाउन आहे. लक्षात आलं? पर्सनल प्रोनाउन म्हणजे हे एखाद्या व्यक्तीला दिलेली नावं आहेत. लक्षात आलं का? सो हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मीला आय म्हणतात, तुला यू म्हणतात, तुम्हीला यू म्हणतात, तोला ही, तिला शी, तो ती ते असेल तर इट. प्राण्यांसाठी आम्हीला वी आणि ते त्या तिला दे. आता धिस, दॅट, दिस अँड दोज हे काय आहे? हे आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? तुम्ही म्हणा दोन्ही प्रोनाउनच आहेत, बरोबर, पण हे एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे, सर्वनाम. तर हे जे आहेत ना हे डेमॉन्स्ट्रेट करतात. डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय तर दाखवणे. तुम्ही जर एखादी गोष्ट पॉइंट आउट करत असाल, आपण पॉइंट आउट कशी करतो तर आपण एखादी गोष्ट बोट दाखवून किंवा त्याचा उल्लेख करून आपण बोलतो. सो असं जेव्हा तुम्हाला काही दाखवायचं असेल त्यावेळी तुम्हाला दिस, दॅट, दिस अँड दोज हे शब्द वापरायचे आहेत. आता गडबड कुठे होते बघा, इकडे लक्ष द्या. गडबड इथे होत नाही की आय, यू, यू किंवा वी ह्या फर्स्ट आणि सेकंड पर्सन साठी प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम येतो थर्ड, ही, शी, इट आणि दे आणि दिस, दॅट, दिस अँड दोज याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. आता इकडे बघा, धिस म्हणजे काय तर हा, ही, हे. म्हणजे एखादी जवळची गोष्ट, एक गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर तुम्ही असं म्हणता की धिस. ओके. सो जेव्हा एकच गोष्ट तुम्ही दाखवताय की हे माझं घर आहे, ही माझी बहीण आहे, सो ते तुमचं दाखवणं आहे. आणि जेव्हा तुम्ही दाखवताय तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स यूज करायचं आहे. दॅट म्हणजे तो ती ते, एखादी लांबची गोष्ट तुम्ही दाखवताय, तुमच्यापासून थोडीशी दूर असणारी गोष्ट तुम्ही दाखवताय की ती माझी बहीण आहे, तर तुम्हाला दॅट वापरायचं आहे. दिस पुन्हा जवळच्या गोष्टी पण भरपूर गोष्टी म्हणजे प्लुरल ज्या असतील त्या तुम्हाला दिस मध्ये बोलायच्या आहेत. आणि ज्या गोष्टी लांब आहेत आणि संख्येने जास्त आहेत त्यांना तुम्हाला दोज वापरायचा आहे. लक्षात आलं? तर आता बघा, आपण वाक्यांमधून समजून घेऊया एक्झॅक्टली कसा फरक करायचा. ही माझी बॅग आहे. आता तुम्ही म्हणणार ही, मग तुम्ही काय म्हणणार? दिस, दिस इज माय बॅग. पण आता तुमचाच हा प्रश्न असतो की सर हेच वाक्य मी असं का नाही म्हणू शकत की इट इज माय बॅग. ओके. सो आता इथे फरक काय बघा इकडे. सो दिस इज माय बॅग ह्या वाक्यामध्ये तुम्ही हे सांगते की बॅग तिथे पडलेली आहे आणि तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय की ही माझी बॅग आहे. लक्षात आलं का? सो तुम्ही इंडिकेट करताय त्या बॅग कडे बघून किंवा तुम्ही सांगताय. इट हे ते इंडिकेशन नसतं, हे जनरल सांगणं असतं. किंवा फॉर एक्झाम्पल, द बॅग इज ब्युटिफुल. एक बॅग आहे जी खूप सुंदर आहे, बट इट इज माय बॅग. सो इट इज हे तुम्ही फक्त त्या बॅगेसाठी दुसरा शब्द जेव्हा प्रोनाउन वापरताय तेव्हा तुम्ही इट वापरताय. जो जनरल सेन्सने जेव्हा तुम्ही सांगता एखादी गोष्ट त्यावेळी तुम्हाला इट बोलायचं आहे. पण तुम्हाला जेव्हा दाखवायचं आहे एखादी गोष्ट की हा माझा मोबाईल, तुम्ही दाखवताय. लक्षात आलं? सो दिस इज माय मोबाईल. पण जर एखाद्याला तुम्ही सांगताय की इट इज मोबाईल, लक्षात, तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललेला असाल, एखाद्या त्या डिव्हाइस बद्दल बोललेला असाल आणि त्याच डिव्हाइसचा पुन्हा तुम्हाला उल्लेख करायचा आहे फक्त, तर तुम्ही इट इज. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बरेच काही आयपॅड असतील किंवा लॅपटॉप असतील आणि जर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये इट इज मोबाईल, लक्षात आलं का, म्हणजे जर तुम्हाला फक्त दर्शवायचं नाही, सांगायचं आहे की हा मोबाईल आहे, लक्षात आलं, तर त्यावेळी तुम्ही इट वापरू शकता.
तो मुलगा गरीब आहे. आता इथे मी बऱ्याच जणांना कन्फ्यूज होताना बघितलंय की तो आला की जनरली डोक्यामध्ये काय येतं, सर आम्हाला माहिती आहे तोला ही म्हणतात. आणि बरीच मुलं काय करतात, ही बॉय इज पुअर. हे ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. आता तुम्ही म्हणणार सर का, तोला तर ही म्हणतात. एक लक्षात घ्या, ही हे जे आहेत ना हे सब्जेक्ट आहेत, हे पर्सनल प्रोनाउन आहेत आणि हे एकटे येणार. हा जो तो आहे हा मुलगा आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगतोय, म्हणजे हा मुलाला तो दर्शवतोय हा तो शब्द. आणि तो मुलगा जो कोणी तो बाजूला मुलगा आहे त्याच्याबद्दल तुम्ही म्हणताय. सो तुम्हाला तो मुलगा म्हणजे ही बॉय म्हणायचं नाही, तुम्हाला म्हणायचंय दॅट बॉय. दॅट बॉय इज पुअर. लक्षात आलं का? दॅट बॉय इज पुअर. ही बॉय असं म्हणायचं नाहीये, तो असला तरीही. पण जर सिम्पली असं असेल तो गरीब आहे, तर हा जो तो आहे तो तुमचा ही आहे, कारण तुम्ही एका मुलाबद्दल बोलताय. लक्षात आलं का? हा जो तो आहे तो एका मुलाबद्दलचा सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे, म्हणजेच ते पर्सनल प्रोनाउन आहे. लक्षात आलं का? आताच्या मॉडर्न मध्ये ना अजून एक गोष्ट तुम्हाला वारंवार बघायला मिळेल, ती म्हणजे द बॉय इज पुअर असंही म्हटलं जाईल. द बॉय इज पुअर. आता बऱ्याच जणांना म्हणतात का मराठी अर्थ तोच होईल, तो मुलगा गरीब आहे, द बॉय इज पुअर. पण दॅट बॉय पुन्हा बघा, दॅट बॉय म्हणजे तो मुलगा तुम्ही दाखवताय. दॅट बॉय म्हणजे फॉर एक्झाम्पल अनेक मुलं आहेत आणि त्यातून तो मुलगा गरीब आहे असं तुम्ही कोणाला सांगताय, तुम्ही म्हणताय दॅट बॉय इज पुअर. द बॉय इज पुअर म्हणजे तुम्ही कोणाला तरी एखादी गोष्ट नरेट करताय, सांगताय काय कालचा प्रसंग, आणि जर तुम्हाला असं सांगायचं असेल की मी एका मुलाला काल भेटलो आणि तो मुलगा गरीब होता हे मला कळलं. सो आय मेट अ बॉय yesterday and the boy was very poor. द बॉय. आता याच्यामध्ये तुम्ही दॅट बॉय म्हणणार नाही, कारण तुम्ही ते दर्शवत नाही आहात. याच्यामध्ये तुम्ही फक्त सांगताय की तो स्पेसिफिक मुलगा. सो दॅट बॉय आणि द बॉय मध्ये सुद्धा फरक करायला शिका. आता इथे बघा, त्या माझ्या मैत्रिणी आहेत. आता त्या, आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, त्याला आम्ही दे म्हणू का, ओके, की दोज म्हणू, कारण त्या माझ्या मैत्रिणी आहेत, मग त्याला दोज म्हणू की दे म्हणू, हा मोठा प्रॉब्लेम. आता इथे लक्षात घ्या, त्या म्हणजे दे आर माय फ्रेंड्स. कारण जर तुम्ही इथे दोज वापरला असतं, लक्षात आलं का, तर काय झालं असतं, दोजच्या पुढे तुम्हाला काहीतरी घ्यावं लागलं असतं, दोज है ना, दोज काहीतरी. पण हाच तुम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सुद्धा वापरू शकता, जसं की दोज आर माय फ्रेंड्स. आता हेही वाक्य बरोबर आहे. दोज आर माय फ्रेंड्स मध्ये काय होतं आणि दे आर माय फ्रेंड मध्ये काय होतं. आता बघा इकडे, दोज आर माय फ्रेंड्स म्हणजे तिथे काही मुली बसलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे पॉइंट आउट करून म्हणते दोज आर माय फ्रेंड्स, त्या माझ्या मैत्रिणी आहेत. लक्षात आलं. अँड दे आर माय फ्रेंड्स हे जनरल झालं. दे आर माय फ्रेंड्स, त्या माझ्या मैत्रिणी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय स्टे विथ 5 गर्ल्स इन हॉस्टेल. मी हॉस्टेलमध्ये 5 मुलींसोबत राहते अँड दे आर माय फ्रेंड्स, आणि त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. सो इथे फक्त तुम्ही त्या मैत्रिणीचा उल्लेख करताय, फक्त रिपिटेशन टाळण्यासाठी गर्लच्या ऐवजी, त्या मैत्रिणींच्या ऐवजी तुम्ही दे शब्द वापरलाय. लक्षात आलं. सो दोज हा नेहमी डिनोट करतो की त्या, दोज. आता इथे बघा, ती बाई अधिकारी आहे. ती बाई, तुम्हाला आता कळलं असेल, ती बाई. सो शी वुमन म्हणायची गरज नाही, कारण हा जो ती आहे ना त्या बाईला डिनोट करतोय. मग हे ती बाई म्हणजे तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही म्हणू शकता दॅट वुमन इज अन ऑफिसर, असं म्हणू शकता तुम्ही. या ठिकाणी हा जो दॅट कशासाठी वापरलाय तो तुम्ही स्पेसिफिकली इंडिकेट करताय. दॅट वुमन म्हणजे तिथे एखादी बाई असेल आणि ती काहीतरी बोलते जमावाला आणि तुम्ही सांगताय दॅट वुमन इज अन ऑफिसर. ती बाई आहे ना ती ऑफिसर आहे, कशाला. पण याच ठिकाणी तुम्ही दुसऱ्या पद्धतीने असे म्हणू शकता, द वुमन और द लेडी
इज अन ऑफिसर. आता या ठिकाणी मात्र द वुमन म्हणजे ती एक स्पेसिफिक स्त्री. आता ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवताय असं नाही. तुमचं संभाषण सुरू होतं, एखाद्या स्त्रीविषयी तुमचं बोलणं होतं आणि त्या स्पेसिफिक स्त्रीविषयी तुम्ही बोलताय म्हणून तुम्ही म्हणू शकता द वुमन. जी संभाषणामध्ये तुमच्या बाई होती, जिच्याबद्दल तुम्ही बोलत आहात, तर तीच बाई म्हणून तुम्ही म्हणताय द वुमन. कशाला? सो हळूहळू तुम्हाला समजायला लागलंय दॅट हा शब्द, हे जे सगळे शब्द आहेत ना, हे पॉइंट आउट करतात, दर्शवतात. आणि गंमत म्हणजे काय माहितीये का, हे सगळे शब्द आहेत, हे एकटे पण येऊ शकतात आणि कोणाला तरी सोबत घेऊन सुद्धा येऊ शकतात. जेव्हा ते एकटे येतील तेव्हा ते पर्सनल डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असतील. जसं आता इथे बघा, दिस इज माय बॅग. या ठिकाणी दिस कोणाच्या सोबत नाहीये. सो हा एकच शब्द आहे. सो हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, कारण हा वस्तूसाठी आपण वापरलाय. पण जर तुम्ही बघितलं दॅट वुमन, ओके, तर या ठिकाणी मात्र दॅट हा एकटा नाहीये, तर इथे वुमन हा तुमचा सब्जेक्ट आहे, दॅट हा ऍडजेक्टिव्ह आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. सो हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जसं आता बघा, ही माझी पुस्तकं आहेत. ही आता पुस्तकं बरीच तुमच्या बाजूला पडलेली आहेत आणि ती सगळी माझी पुस्तकं आहेत. तर जवळ आहेत आणि अनेक आहेत. सो तुम्ही काय म्हणणार, दीज आर माय बुक्स. लक्षात आलं का? दीज आर माय बुक्स. पण हेच वाक्य तुम्ही म्हणणार, सर ही माझी पुस्तकं आहेत, हे दे आर माय म्हणू शकतो का? दे आर माय बुक्स. तर येस म्हणू शकता, पण पुन्हा तीच गोष्ट, हे दर्शवत नाहीये, हे तुम्ही फक्त सांगताय. कशाला? त्या पुस्तकांबद्दल जेव्हा तुमच्या संभाषणामध्ये एखादी गोष्ट आलेली आहे त्यावेळी तुम्ही फक्त सांगते की दे आर माय बुक्स, ते माझी पुस्तकं आहेत. जी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ते बॅगमध्ये किंवा क्लासरूम मध्ये जी पुस्तकं आहेत ती माझी पुस्तकं आहेत, है ना. सो दे आर माय बुक्स, ती माझी पुस्तकं आहेत. सो पर्टिक्युलर त्या पुस्तकांबद्दल जर तुम्ही सांगताय संभाषणामध्ये तर दे. पण जर तुम्ही दर्शवताय की दीज आर माय बुक्स, ही माझी पुस्तकं आहेत, सांगताय ही पुस्तकं जी जवळ आहेत तुमच्या आणि तुम्ही इंडिकेट करताय, तुम्ही म्हणत दिस. सो हा बेसिकली दिस, दॅट, दिस, दोज आणि ह्या पर्सनल प्रोनाउन मधला फरक आहे. आय होप तुम्हाला हा फरक समजला असेल आणि यानंतर तुम्ही या शब्दांमध्ये जो फरक आहे तो प्रॉपरली लिहिताना योग्य तऱ्हेने तुम्ही ही चूक जी आहे ती सुधाराल आणि अधिक चांगल्या पद्धतीने वाक्यरचना कराल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.